friends, welcome back to my channel. So today I will take you to a tour with me in the Runwal Gardens. Let's go! This is the big ground where everyone plays cricket. This is the path to the garden. This is the garden. This is the orchid garden. This is the pathway to the herbs and shrubs garden. This is the smaller cricket ground. गाईस इथे एवढी हवा येते, झाडं एवढे हलतात आणि मस्त फ्रेश एअर येते. मला खूप आवडतं. संध्याकाळची वेळ आहे, मस्त संध्याकाळची वेळ आहे. लोक मस्त वॉकिंग करत आहेत, मुलं खेळत आहेत. छान वाटतंय बघा. अमेझिंग अमेझिंग व्ह्यू. बघू शकता. आपण बघूया त्या पक्ष्याचा आवाज कुठून येतोय. आणि इथे गझिबो केला आहे आणि हे गार्डन आहे. हे फेज 2चं सँड गार्डन आहे, जसं आपल्या पाठी होतं स्टार्टिंगला जसं मी दाखवलं. आणि गझिबोच्या साईडला सँड गार्डनच्या बाजूला इथे एक स्केटिंग पार्क आहे. इथे मुलं शिकायला येतात आणि मगाशीच आमच्या बाजूने काही स्केटिंगचे मुलं गेलेत. आणि इथे बघा किती मस्त चाफ्याचे फुलं आहेत, किती सुंदर आहे ते. हा दुसरा गझिबो आहे स्केटिंग पार्कच्या समोर आणि ही फेज 2ची एंट्री आहे आणि तिथनं एक एंट्री आहे. आणि आता बघा हळूहळू अंधार होत चाललाय, मग मून पण बघा किती मस्त दिसतोय. तर आता बघा आम्ही त्याच्या बॅक साईडला आलो आहे, तसं पूर्ण फिरून. आणि इथे तेच गार्डन आहे जे मी तुम्हाला सांगितलं, फिरून आलो. आणि इथे सिटिंगसाठी एरिया आहे आणि इथे रोज ते थोडे सिनियर सिटिझन्स येतात आणि तिथे योगा करतात. हे सनफ्लावर आहे. आज सुट्टीचा दिवस म्हणजे संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी चालू आहे. फर्स्ट जायंट बिग ग्राउंडमध्ये एवढी गर्दी होती, इथे तरी कमी आहे फेज 2च्या ग्राउंडमध्ये. आणि इथे अजून एक थर्ड गझिबो आहे. ग्रँड गझिबो पुढे आहे आणि इथे फूडसाठी बनवलेलं आहे. इथे मस्त बेंचेस लावले आहेत. हे असं छोटी पिकनिक एरिया आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे लिहिलं आहे हा स्मॉल गझिबो. हे बघा तिथे बेंचेस बनवलेले आहेत.
आणि इथे सगळे फूडसाठी शॉप्स बनवलेले आहेत जे आता क्लोज केलेले आहेत कारण की आता सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून. आणि इथे ऑलमोस्ट सगळे बिल्डर्सच येतात पिकनिकसाठी किंवा त्यांचा ब्रेक टाईम असतो तेव्हा. तर हे एक झाड आहे, याचं नाव आम्हाला नाही समजत आहे काय आहे ते, पण हा आहे खूप मोठं आहे, बांबूसारखंच आहे थोडंसं. तर इथे आपला चेस प्ले एरिया आहे, चेस गार्डन. इथे असे सीट्स दिलेले आहेत जिथे आपण चेस खेळू शकतो. हे बघा असं काउंटरवरती त्यांनी कलर केला आहे, ड्रॉ केला आहे ज्याने आपण चेस खेळू शकतो. आणि इथे लुडोसुद्धा आहे, खेळू शकतो आपण. आणि थर्ड बेंचला इथे आपला 90sचा गेम आहे सापशिडी. सो आता इथे ते फुटचं रॉक्स असतात तसं आहे इथे. मी एकदा तुम्हाला दाखवते. पण आता रात्रीचे तिथे खूप मच्छर असतात म्हणून एवढं कोण नसतं गर्दी किंवा लोक पण नसतात. हे बघा असं, येस योगा. आणि इथे आहे योगासाठी, इथे आपण मॅट टाकून करू शकतो योगा. आधी ते ना बेंचेस ठेवलेले बसायला, पण आता वाटतं काढून टाकले. तर काय सांगितलेलं तसं फेस 2ला किती गर्दी नव्हती. आणि इथे बघा केवढी गर्दी आहे, खूप लोक फुटबॉल खेळतात. मी जास्त हे नाही करत, नाही तर माझ्या कॅमेऱ्याला लागेल. आणि फेस 2ला जसं आहे ना तसंच इथे सिटिंग एरिया आहे, पण इथे 2 साईड्सला इक्वल केलं आहे आणि एक अशी ग्रँड एंट्री टाईप केली आहे त्यांनी. आता इथे प्लांट्स लावतील, त्या ह्याच्यात लावलं आहे, याच्यात आता लावतील ते. आणि हे आपलं सेल्स ऑफिस आहे रुनवॉलचं. मला तोडून एक लक्झरी लास्टवाली बिल्डिंग ते कन्स्ट्रक्ट करते. आणि हे एखादा न्यू कन्स्ट्रक्शन त्यांना चालू केलेलं आहे, आयवोरी नावाचं त्यांचं प्रोजेक्ट नेम आहे आयवोरी. आणि इथले सगळे टावर्स खूप लॅविश आहेत, तुम्हाला त्या फक्त एंट्रीपासून दिसू शकतं एवढं. हे आधी इथे बटरफ्लायचं होतं पण ते आता काढून टाकलं आणि इथे प्लांट्स केले आहेत सगळे. आणि इथे एंट्री आहे त्यांचा कन्स्ट्रक्शनला, आयवोरी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ती एक रूम फक्त सॅम्पल रूमसाठी दाखवली आहे. आणि इथे बघा मी तुम्हाला फ्लॅट सांगितलं. आणि आता इथे आपला स्लोप आहे जिथं आपण जाऊ. आणि इथे टावर 45, 43 आणि 44 कन्स्ट्रक्ट होत आहेत. आणि हे सेल्स ऑफिस आहे. आणि इथे 2 साईडसाठी स्लोप आहे आणि खालना पण एक रस्ता आहे अंडरग्राउंड. एम्पी थिएटर आहे खालती. तर चला आता आपण जाऊया आपल्या गॅलरियामध्ये. ते डॉगी धावतोय. आता हे बघा, हे आपले आर्ट गॅलरियामध्ये वेगवेगळे शॉप्स. इथे डेअरी, मेडिकल, सलॉन्सपासून सगळं काही भेटतं. आणि इथे अपोलो फार्मसीसुद्धा आहे, मी दाखवते तुम्हाला. हे आपली एंट्रन्स आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं, जे अंडरग्राऊंडमधनं. इथे अपोलो आहे आणि त्याच्या साईडला इथे द ग्रेट ब्रिटन वॉफलसुद्धा आहे त्याच्यात बाजूला. आणि त्याच्या बाजूलाच रुही केक्स आहे, त्यांचे केक खूप मस्त असतात, मला पण खूप आवडतात. आणि त्याच्याच बाजूला द वॉफल को आहे. त्याच्या बाजूला रिबन्स अँड बलून्स आहे जिथे आईस्क्रीम्स पण ते आता सर्व करायला लागले. ते शॉर्मा जी आहे त्याच्याच बाजूला गुप्ता सँडविच आहे. आणि त्याच्याच बाजूला क्रीम चिल्स आहे. आणि त्याच्याच बाजूला पिझ्झा हट आणि KFC. बसले आहेत माझे पप्पा. So thanks for watching my Runwar tour and staying with us in the end. If you're watching till this, comment a heart and subscribe. Until